सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता जर सीएम पदी देवेंद्र फडणवीस तर मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कुठला रोल सत्तेमध्ये दिला जातो, त्यांचा काय भाग असणार, काय पार्ट असणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा जाऊयात विनायक डावरुंगे यांच्याकडे। विनायक, ऋषाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। आता थोड्याच वेळात ते बाहेर जे आहे ते राजभवनाच्या पडत आहेत, काही प्रतिक्रिया देत आहेत, काही बघावं लागेल। आपण जर पाहिलं तर 14वी विधानसभा जी आहे ती विसर्जित झालेला आहे। सरकारचा आजचा शेवटचा दिवस होता। पुढील काळात सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे आहेत ते काम पाहणार आहेत। आता महायुतीचा प्रमुख चेहरा कोण असणार हे जे आहे ती उत्सुकता आपल्याला लागलेली असलेली पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर मॅन्डेट भाजपला अधिक मिळालेला आहे। भाजपच्या 132 जागा आहेत। ऋषाली, आपण पाहतोय की सगळे नेते मंडळी जे आहे ते बाहेर येताना आपल्याला दिसत आहेत। पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळतात। एकाच गाडीमध्ये आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस या गाडीमधून बाहेर पडलेले आपल्याला दिसून येत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर गेले आहेत। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचा सुद्धा ताफा आता बाहेर येताना दिसून येते। त्यामुळे सरकार जे आहे ते सरकार संपुष्टात आलेलं आहे। दीपक केसरकर या ठिकाणी बाहेर आलेले आहेत। दीपक केसरकर, भाई 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 तिकडे मीडिया मीडिया स्टैंड चलो, सब मीडिया स्टैंड चलो, चलो चलो मीडिया स्टैंड चलो, 2 मिनट चलो चलो मीडिया स्टैंड सारी रोन ऋषाली, आपण जर पाहिलं तर सगळेच नेते मंडळी बाहेर आता येत आहेत। एकनाथ शिंदे ज्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांची गाडी सुद्धा आता बाहेर या ठिकाणी राजभवनावरून सर बोला झाले सर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। दोन जण सेटल होऊन गेले, 2 मिनिटांनी काही फरक पडत नाही। 2 मिनिटांनी बोला सर, तुम्ही बोला, तुम्ही बोला सर, बोला तुम्ही राजीनामा दिलेला आहे, बोला तुम्ही। मी जरा बोलतो ना, मी बोलतो ना। मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे। नवीन सरकार कधी स्थापन होणार? नवीन सरकार कधी स्थापन होणार? येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल। त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो, मराठीत आधी बोला, सांगतो। मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है, तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है। सरकार लवकरच स्थापन होईल। या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन। एक गोष्ट अशी आहे की
प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाटी आहे ती काढण्यात आली होती आणि सामटीची बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आली आहे. एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे. शपथविधी कब तक होगी? शपथविधी कब तक होगी? शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का? दिल्लीला जाणार आहेत? बैठक होणार आहे का? हे बघा, ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील. ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे. तिघांचंही एकमत आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करेल. बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलेलं आहे. हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. थँक्यू. तर दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की शिंदे